मयू तू इथेच बसलीस, गेली नाही झोपायला? झोपते आता. तू काय करतेस? अगं काही नाही ग, बाबांच्या आणि ह्यांच्या कोणत्या गोळ्या आहेत, कोणत्या संपल्यात त्याची लिस्ट करते. म्हणजे उद्या पार्लर मधनं येता येता आणता येतील मला. अच्छा, मग तुझी लिस्ट काढून झाली ना की ती लिस्ट माझ्याकडे दे, मी येताना घेऊन ये. नाही नको अगं, जेनी मावशी म्हणाली की एक मेडिसिनचं होलसेलचं दुकान आहे, तिथे औषधं जरा ना स्वस्त मिळतात. आणि तुला माहिती आहे ना मयू, सध्या बाबांची ह्यांची आणि कार्तिकीची पण औषधं असतात. तर मी पार्लरमधनं येता येता तिथे जाईन. तू नको याच्यासाठी, कारण ते लांब आहे म्हणून. आई लांब आहे आणि तू चालत जाणार आहेस. किती स्ट्रेच करशील स्वतःला सगळीकडे. आणि मला सांग, एवढं सगळं करून असे कितीसे पैसे वाचवणार आहेस ग? तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना आता काय ती. आणि थोडे थोडे पैसे साठवूनच बचत करता येते ना. शक्य तेवढी बचत आपल्याला करायला हवी मयू आता. आई, काल बाबा बोलता बोलता मला मॅनेजर हो असं म्हणून गेले. तुला काय वाटतं ग, मी खरंच व्हावं का ते? मयू, बाबा असंही म्हणाले ना, अगोदर शिक्षण पूर्ण कर, शिक्षण ही तेवढंच महत्वाचं आहे. पण मी ठरवलंय, मला ना MBA करायचंय. अगं मग त्यासाठी अजून जास्त अभ्यास करावा लागेल. अगं तो करेनच ना मी, आणि त्यासोबत तुम्हाला दोघांना मदत सुद्धा करेल. हे बघ, करायला काही हरकत नाही, पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये, मला एवढंच सांगायचंय. नाही होणार दुर्लक्ष. हे बघ, आता तू पार्लर चालवतेस, त्यासोबत तू प्रोडक्टचा बिझनेस पण चालू करणारस. मग तुला कुठेतरी कोणाची तरी मदत लागणारच. आणि बाबा पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या बिझनेससाठी पण त्यांना मदत लागणार. मग मीच का नाही हेल्पिंग हँड होऊ शकत? बाबांची मदत करायला बबन भाऊजी आहेत. आणि तुला जेनी मावशी आहे. तरी पण मयू, केवढा हट्टीपणा आहे हा. बरं ठीक आहे, 1 तास यायचं फक्त. 1च तास? मग 2 तास ये. चालेल, उद्यापासून रोज. मयू, ते राहू दे, मी करते. तू जा झोपायला, बराच उशीर झालाय, जा. हो, तू पण लवकर झोप. हा आई, अजून एक गोष्ट विचारायची आहे. अगं आता काय विचारायचंय? म्हणजे तुला आता प्रतीकचा राग येत नाही ना? कसं आहे ना मयू, काळाबरोबर माणसं बदलतात आणि ती बदलली की त्याबरोबर आपली मतही बदलतात. आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही. मी एवढंच सांगू शकते की सध्या तुझ्यासाठी तुझं शिक्षण महत्वाचं आहे. या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो. म्हणजे तुझा असा विरोध असा नाहीये प्रतीकला, बरोबर ना? मयू, कसं आहे ना, 2 वर्षानंतर प्रतीक येणार आहे ना, मग या विषयी आपण आत्ता कशाला बोलायचं ना? तू आल्यानंतर बघू, हो ना? बबन, मला काही कळतच नाहीये रे. जे या फोटोत बघून काही घरं आवडली आहेत मला, पण आहे ना जी घरं आवडतायत ती कॉलेजपासून लांब आहेत आणि कॉलेजपासून जवळ आहेत ना ती खूप छोटी आहेत रे घरं. मग काही कळतच नाही. तू एकदा बघून मला सांगतोस का? हा, अरे बघ ना, बघ ना रे. नंतर बघू ग. नंतर? नंतर कधी? ऐक ना, आधीच हे फोटोत बघून मला काही कळत नाहीये. हे बघ, आता आपण शॉर्टलिस्ट करून ठेवले ना, तर नाशिकला गेल्यावर आपल्याला फायनल करता येईल लगेच. राजू, मला एक सांग, तुझा कार्तिक सोबत जायचा निर्णय पक्का आहे? हो राजू, अगं 2-3 वर्ष खूप मोठी असतात. तू तुझ्या जॉबचा विचार केलायस का? त्याचं काय? बबन, मला या विषयावर आता परत भांडायचं नाही. मी तुला सांगितलंय ना की ऑफिसवाल्यांनी मला सांगितलंय की तुझी ट्रान्सफर नाशिकला करू म्हणून. आता काय प्रॉब्लेम आहे रे तुला? प्रॉब्लेम हा आहे की आधी मुलगा जवळ नव्हता आणि आता बायको नाही, म्हणजे मी इकडे एकटाच. ऐक ना, एकटा? मला माहितीये, मी गेले ना की लगेच मित्रांचा अड्डा बनवणार आहेस इकडे, आणि श्रेयस तर आहेच आहे. हा,
आता 2 वेळेच्या जेवणाचा प्रॉब्लेम होईल. खरं तर त्या मेसच्या जेवणाचं मला टेन्शन आलं आणि तुझी आठवण वगैरे सगळी कारण आहेत ग. मला माहितीये तुझं काही अडणार नाहीये. खरं तर जेवणाचं पण माझं काहीच अडणार नाहीये. विचार का? का? अश्विनी वहिनी तू नसल्यावर त्या मला मेसवरती जेवू देणार आहे का? मी रोज त्यांच्या घरी जाणार आहे जेवायला आणि मस्त चांगलं चुंगलं खाणार आहे. म्हणजे मी चांगलं बनवत नाही जेवण? मग तुला एवढा पुळका येतो तर तू थांब नाही इथे. तू कशाला सोडून चाललीस मला? ऐक ना, एक खरंच सांगतेय, मला ना कार्तिकची खूप काळजी वाटतेय रे. आपण खरंच लवकर नाशिकला जाऊया आणि ठरवून टाकूया ना घर. हो, तू या आठवड्यात सुट्टी काढ, आपण जाऊया आणि घराचं काय ते फायनल करूया. ओके चल. चला चल. पाणीपुरी खायची. हा. चल तू वर्षात जाणार आहे. रात्री मिळणार आपल्याला. अरे मिळेल. चल काय करू? घरी सांगून टाकू का? पण कोणाला सांगू? आणि कळल्यानंतर काय म्हणतील ते? आई आई झोपलीस का? काय ग? काय झालं? नाही काही नाही, झोप तू. झोप झोप, मी उद्या बोलते. झोप. नाही हो, मला काहीतरी दुसरं दाखवा. हे सगळे डिझाईन्स ना खूप मोठे आणि लाऊड आहेत. काहीतरी दुसरं दाखवा मला. अरे इक्रम भाई, जे होते ते शब्द दाखवले ना तुला, अजून काय दाखवू? तुम्ही काहीतरी वेगळं दाखवा ना मला. काहीतरी एक्सक्लुझिव्ह आहे की नाही तुमच्याकडे? दाखवा प्लीज. जे होतं ते शब्द तुमच्या पुढे ठेवलं. हे ब्रोचर मी तुम्हाला दाखवलं. ठीक आहे, मग इन दॅट केस मला दुसऱ्या ज्वेलरकडे जायला लागेल. अरे इक्रम भाई, अरे अशी काय बात करता तुम्ही? अरे इतक्या शालाचं आपलं रिलेशन आहे. हा थांबा, 1 मिनिट थांबा. तुमशने ना A1 फर्स्ट क्लास चीज दाखवते. थांबा. अरे विक्रम भाई, आपलं नाव घ्याल तुम्ही. हा हे घ्या, बघा यात समद आहे. ही रिंग हवी मला. मगाशी का नाही दाखवली? लपवून ठेवलेलीत का? अरे अरे मी असं कशाला करू? ही रिंग रेडी करा आणि मी सांगतोय त्या रेटला पाठवून द्या. आणि तुमचे पैसे मी दुकानावर पाठवून देतो. ओके? विक्रम भाई माफ करा, पण एकदा प्राइस बघितले ना त्यातले. अहो, प्राइसची काळजी तुम्ही करू नका. मी पैसे बघत नाहीये, मी रिंग बघतोय. सो रिंग मला जास्त इम्पॉर्टंट आहे. एक विचारू का? कोणी स्पेशल आहे का ज्याच्यासाठी तुम्ही ही अंगठी बनवताय? हो, स्पेशल आहे. खूप खूप स्पेशल. एनिवेज, हा जो आपला व्यवहार आहे तो डॅडपर्यंत पोचवून देऊ नका. हे फक्त आपल्यातलं आहे. अरे नाही 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 विक्रम भाई, त्याची तुम्ही काळजीच करू नका. मी कुणाला बी काही सांगणार नाही. काय? हा साराबाई म्हणतात मला. हा तुम्ही आज मला खूप खुश केलेत. द्या मला रिंग पाठवून. अरे एकदम टाइमावर भेटणार तू बसने. काय डोंट वरी. हा अरे विक्रम भाई, तुमचा शब्द बाहेर आहे काय? हा हे साराबाई शे. हा समजा ठीक करे शे. हा अगं किती वेळ तांदूळ निवडणार आहेस कार्तिकी? बस झालं, मगासपासनं बसलीयस. जा जरा जाऊन आराम कर. हो नको, तसं पण ना झोपून झोपून खूप कंटाळा येतो आणि आळस पण. आणि आता थोडी थोडी कामाची सवय करायलाच पाहिजे ना. आणि काल फिजिओथेरपिस्ट पण हेच म्हणाले
की आता थोडी थोडी हालचाल करायलाच पाहिजे आणि घरातली कामं सुद्धा करत जा. कार्तिकी, डॉक्टरांनी सांगितलंय की पायावर जरा चालताना वगैरे सांभाळून जोर द्यायला पाहिजे. तुला जेवढं महत्वाचं वाटलं तेवढंच लक्षात ठेवलंस आणि बाकीचं विसरलीस. काल कौतुक केलं म्हणून मी तुला आज ओरडणार नाही असं नाही. पूर्ण बरी झाल्याशिवाय कोणतेही स्टंट करायचे नाहीत, कळलं? बरं झाले तांदूळ निवडून. अगं कार्तिकी, काय करते? बस हळू. दुखतंय का फार? जास्त नाही. कार्तिकी, आत्ता थोड्या वेळापूर्वी तुला सांगितलं अजिबात स्टंट करायचे नाही, सांगितलं ना? तरी हे बघ, मला माहिती तू खूप धीराची आहे, सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढतेस, कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, पण हे असं नाही करायचं, कळलं? अहो, तुमच्याकडूनच शिकलीये मी. तुम्ही माझा आदर्श आहात. आणि तसं पण तुमचं ते मिसेस इंडियाचं कॉन्टेस्ट ज्या वेळेला मी टीव्हीवर पाहिलं होतं आणि त्याच्याबद्दलचे व्हिडिओज बघितल्या होत्या, तुमचे इंटरव्ह्यूज बघितले होते, त्यानंतर ना मी खूप इन्स्पायर झाले. आणि मनात आणलं ना तर एखादी बाई काहीही करू शकते हे तुम्ही दाखवून दिलं. आणि तसंही विद्युत सर तुमचं किती कौतुक करत असतात. तू विद्युतचं काही सांगू नकोस, तो उगाचच कौतुक करत राहतो माझं. पण विद्युत सरांसारखी व्यक्ती उगीच कोणाचं कौतुक करणार नाही. त्यांना ना माणसं कळतात. आणि तसे तुम्ही त्यांच्या बहीण आहात म्हणून ते तुमचं कौतुक करत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुम्ही अगदी हसत मुखानं आणि ते सुद्धा कसलीही तक्रार न करता पार पाडता, म्हणून त्यांना तुमचा आदर वाटतो. विद्युत एवढं सगळं बोलला तुझ्याशी? हो, नाही, ते असं स्पष्टपणे काही बोलले नाहीत, पण त्यांच्याशी जितकं काही बोलले त्याच्यावरून मला जे समजलं ते मी तुम्हाला सांगितलं. कार्तिकी, विद्युत ना खूप समजूतदार आहे, पण तसा तो अबोलही आहे. पटकन कुणाशी इतकं बोलत नाही तो आणि मैत्रीही नाही करत. तुझ्याशी इतकं बोलला म्हणजे तू एक व्यक्ती म्हणून त्याला नक्कीच आवडली असणार. मी माझ्यात काय असं आवडण्यासारखं? म्हणजे मी तर धड स्वतःसाठी स्टँड सुद्धा घेऊ शकत नाही, तेही विद्युत सर माझ्यासाठी स्टँड घेत आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की विद्युत सरांसोबत ना मी कोणतीही गोष्ट बोलू शकते. मी बोललेलं सगळं काही त्यांना कळतं. आपल्या आयुष्यात अशी आपल्याला समजून घेणारी व्यक्ती असायला ना खूप भाग्य लागतं. पण तरीही शिल्पीताईंनी विद्युत सरांना का बरं, म्हणजे असं काय शिल्पीनी? शिल्पीने डिवोर्स का घेतला असं विचारायचं ना तुला? बोल ना. हो, नाही, असं काही नाहीये. शिल्पी, अगं आम्ही फक्त गॉसिप करत होता, तेवढंच जमतं ना करणं तुम्हाला. मुळात तुम्हाला काय करायचंय, मी माझ्या आयुष्यात काय करते त्याच्याशी, आणि इतरांनी, स्पेशली बाहेरच्या लोकांनी तर मी काय करतेय, मी कुठे जाते, काय करते, या बाबतीत ढवळाढवळ करू नये. हे बघ शिल्पी, इथे कुणी कुणाचं मत मांडत नाहीये, तू ऐकून तरी घे माझं. काय ऐकून घेऊ मी? आणि का? तुला तर काहीही झालं तरी माझ्यात खोट काढायला काही ना काहीतरी कारणच हवं असतं ना. आता सतत सगळीकडे हेच सांगत फिरतेस ना, माझा इतका चांगला भाऊ, इतका गुणी भाऊ, त्याच्याशी हिने डिवोर्स घेतला, त्याच्याशी असं वागली. शिल्पी, आम्ही असं काही करत नाहीये. हे तर तू बोलूच नकोस, कारण तू कशी आहेस हे मला बरोबर माहितीये. आणि तुझं काय ग? स्वतःच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स चालू आहेत तरी सुद्धा दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल बोलायची काय गरज आहे तुला? हा, आश्रित म्हणून आलीयस ना आमच्या घरात, मग आश्रित म्हणूनच राहा ना. उगाच इतरांच्या आयुष्यात का नाक खूप असतेस तू? का बोलतेय तुमच्याशी माहिती नाही. शिल्पी, सॉरी अश्विनी मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला इतकं सगळं ऐकून घ्यावं लागलं. कार्तिकी, अगं तू का सॉरी म्हणते? मधल्या काळात एवढं सगळं घडलं ना, त्याच्यामुळे शिल्पी थोडीशी चिडचिडी झालीये. बस, मी थोड्या वेळ बाहेर बसते. नाही, मी सोडते तुला, थांब जरा. अगं अश्विनी थांब, मी नेते तिला तिथे. तू तुझी कामावर चल, सावकाश ग.
वहिनी, हा वहिनी, काकू वहिनी कुठे? आतमध्ये कामात आहे, काय झालं? ते सगळं सोडा. वहिनीने सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या भाज्या घेऊन आलोय. फक्त टोमॅटो जरा कमी आणलेत कारण की आजचा भाव जरा जास्त होता. आणि कुहुलं ते आवडतात ना स्वीट कॉर्न, ते पण आणले. आणि गिलके पण आणलेत कारण की जरा चांगले वाटलेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं घेऊन आलोय न विसरता. पण तू काच भाज्या आणल्यास? त्याचं काय आहे, मी चाललोच होतो आमच्या भाज्या आणायला, तर म्हटलं वहिनीनं तुम्ही पण द्या मला लिस्ट, मी घेऊन येतो तुमच्या भाज्या. घेऊन आलो. कुठे ठेवते सांगा? अरे राहू दे तिथेच ठेव. हा, येऊ का? अरे थांब जरा, चहा घेऊन जा. अजिबात नको, मला श्वास घ्यायला पण फुरसत नाहीये. येऊ का? बाय बाय. काय मग घोड्यावरून असतो. काकू दुपारपर्यंत आपण सगळ्या भाज्या नीट करून ठेवूयात. चालेल, करायलाच पाहिजेत कारण भाज्या कोरड्या करून त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना पालेभाज्या लवकर खराब व्हायची शक्यता असते, म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते. जरा थांब थांब थांब, मी देते. अगं शिल्पी, जरा जातेस तर त्या भाजीच्या पिशव्या आत टाक, पायात येतील तिथे. या पिशव्या पण जड आहेत आणि अशा अवस्थेत मी जड सामान कसं उचलू? पण मग आईला काय सांगू? नाही म्हणाले तर परत ही चिडचिड करणार. पण नाही म्हणायचं तरी कसं? म्हणावंच लागेल. आई, मला खूप उशीर होतोय, मला जरा घाई आहे, मी निघते. तू दुसऱ्या कोणाला तरी सांग. अगं पिशव्या ठेवायला असा कितीसा वेळ लागणार आहे? मी नसत्या का ठेवल्या, पण जड आहेत. आणि कार्तिकी तरी कशा ठेवेल त्या? अगं पण मी जरा घाईत आहे, मला उशीर होतोय. मी नाही आता, तू सांग कोणाला तरी दुसऱ्यांना. अगं एक काम सांगितलं तर इतका कशाला तोरा? पिशव्या जड आहे म्हणून तुला सांगते ना. आणि कार्तिकी तरी कशी उचलेल त्या? अगं आता मला तरी कसं होणार आहे इतकं जड सामान उचलायला? माझी कंबर कालपासून खूप दुखतीये. जरासं जरी वाकलं तरी खूप त्रास होतोय खूप. मी काही बोलत नाही म्हणून तुम्हाला कोणाला काही कळत नाही, पण मलाही त्रास होतोय. मला खूप दुखतीये कंबर माझी. बोलायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी खरं तर. थांब, काय आहे? आतापर्यंत तू नीट होतीस, लगेच तुझी कंबर दुखायला लागली. काय झालं? कसला वाद सुरू आहे? अरे काही नाही, तिला म्हटलं या पिशव्या जरा आत नेऊन ठेव, तर हिची 1760 कारणं. एका घरात राहतो तर काम नको करायला? आई थांब अश्विनी, ती उचलेल. काही कंबर वगैरे दुखत नाहीये, सगळी आळशीपणाची कारणं आहेत. आई अगं काय, मी काहीच कारण बिरणं नाही देते ग. काहीही झालं की तुम्ही आपले मलाच दोष द्यायला मोकळे असता सगळे. आणि ती पिशव्या उचलायला तयार आहे ना, काय प्रॉब्लेम आहे मग तुला? प्रॉब्लेम हा आहे की तू खोटं बोलतेस. अगं मी नाही खोटं बोलत आहे. जाऊ दे, तुला काय सांगू, मला उशीर होतोय. शिल्पी, अरे शिल्पी, शिल्पी बस. मी पाणी पाणी. शिल्पी बस. शिल्पी मला सांग काय होत आहे? पाणी पाणी. शिल्पी काय झालंय? बरं वाटतंय का? काय झालंय तुला? मला खूप त्रास होतोय. मला नाही सहन नाही होते. मला आता बघितलं ना कशी बोलते आई. सगळेच जण खूप बोलतायत, मला नाही होते आता. मला खूप सहन करावं लागतंय इकडे. मला त्याचा त्रास होतोय. आणि कसला त्रास होतोय? मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय शिल्पी? मग मला तुला एक तुझ्यापासून एक कधी लपवून ठेवायचंच नव्हतं बेसिकली, पण शिल्पी काय लपवून नाही ठेवायचंय? काय सांगायचंय मला? प्लीज सांगशील का? हो,
विद्युत, मला सांगायचंय तुला हे की शिल्पी अगं बोल, काय सांगायचंय? की मी प्रेग्नेंट आहे.